तुमची एखादी इंटरेस्टिंग केस इतक्या 40 वर्षाच्या अनुभवातली आम्हाला सांगाल का? आता इंटरेस्टिंग तशा खूपच केसेस आहेत. मी हो. आता पण 15,000 ते 20,000 ऑपरेशन्स केलेली आहेत आणि हो. प्रत्येक वेळेच्या काळाप्रमाणे चॅलेंजिंग केसेस केलेले आहेत. हो. आता रिसेंटलीच काल मी एक ऑपरेट केलं. हो. ते एक 14-15 वर्षाचा मुलगा हो. आहे, मुंबईचा आहे. हो. आणि मुंबईत त्यांनी दाखवून तो पुण्याला कशासाठी दाखवायला आला मला कळलं नाही, पण ते पुण्यात मला दाखवलं त्यांनी. हो. तर त्याला ट्युमर होता आणि हं. त्याच्यात ट्युमर 5 सेंटीमीटरचा असेल हं. आणि त्याला फक्त डाव्या हाताला मुंगे यायच्या, हा. फक्त तेवढंच लक्षण होते. हो. पण त्याने आतापर्यंत स्कॅन केला नव्हता. स्कॅन केल्यावर त्याला एक 5 सेंटीमीटरचा मोठा ट्युमर होता हो. आणि तो अशा लोकेशनला होता हं. की तो त्याला जर थोडीफार चूक झाली तर हं. त्याचा पूर्ण डावा हात आणि पाय जाणार, असं म्हणजे हो. लाईफ लॉंग तो होऊ शकला असता. हो. आजकाल सर्जरीचं सेफ्टी खूप वाढलेली हो. आणि त्याला आम्ही नवीन AI प्रोटोकॉलमुळे MRI केला. हा. त्याच्यात ते MR ट्रॅक्टोग्राफी केली की हा. त्याचं ह्या हाताची पॉवर कुठे आहे, ह्या हाताची पॉवर कुठे आहे, या पायाची पॉवर कुठे आहे, हे आपल्याला सगळं ट्रॅक करता आलं. ट्रॅक करता आलं. त्याची रिलेशन्स आणि ट्युमरची रिलेशन्स काढता आली हा. आणि त्याला अनुषंगाने हा. आपल्याला सर्जरी प्लॅन करता आली. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे की आपल्याला न्यूरोसर्जरीमध्ये ब्रेन मॅपिंग करता येतं. हा. म्हणजे ब्रेन उघडायचा, हा. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल प्रोब मिळतो. हो. तो प्रोब आपण टच करायचा, म्हणजे हा एरिया हँड एरिया आहे, हा. हा एरिया लेग एरिया आहे, अरे वा. असे एरिया डिफाईन केले आम्ही आधी हो. आणि त्याचं रिलेशन्स ट्युमरशी काढलं. अरे वा. फॉर्च्युनेटली तो ट्युमर सरफेसवर आला होता, त्यामुळे आम्हाला दिसला. हं. प्लस त्याचं हँड, लेग आणि फेस एरिया आम्ही डिफाईन केल्या हो. आणि त्याला सेपरेट करत करत आम्ही तो ट्युमर सेफली काढला.